नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी आपला जो विद्युत धारेचे परिणाम जो टॉपिक होता त्याचा आज आपलं या ठिकाणी दुसरं लेक्चर आहे. तर पाठ्यपुस्तक जर तुम्ही पाहिलं तर त्याचा जो पहिलंच पान आहे म्हणजे त्या टॉपिकचं पहिलं जे पान आहे त्याच्या एंडिंगला तुम्हाला या ठिकाणी विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर असा एक काय केलेलं आहे पॉईंट दिलेला आहे. आता एक या ठिकाणी आपण जर हा जर भाग घ्यायचा असेल आपल्याला, ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय केलं, विद्युत धारा जी आहे, ठीक आहे, तर आपण परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर म्हणजे विद्युत धारा जी आहे ती एखाद्या परिपथामधून, परिपथ म्हणजे काय, ही जी आपली जी आकृती आहे ती विद्युत परिपथ आहे. ती ज्यावेळेस जाते त्यावेळेस तिचं रूपांतर कशामध्ये होतं, ऊर्जेमध्ये रूपांतर होतं किंवा ऊर्जेमध्ये स्थानांतर होतं. हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर यासाठी आपल्याला ही कृती आहे, तर हे कृती करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते पहा. तर आपल्याला सगळ्यात साहित्य पहिलं काय लागतं, जोडणीच्या तारा, ज्या आपल्याला इथं तारा काय करावं लागतील, इथं जोडावं लागतील. विद्युत घट म्हणजे काय, एखादा सेल लागेल, बॅटरीचा वगैरे जसा सेल असतो तसं, म्हणजे विद्युत धारा. तर हा आपला झाला, याला काय म्हणायचं, विद्युत घट. ते हा विद्युत घट आपला इथं दिलाय. हा, दुसरं काय लागतंय, विद्युत रोध लागतंय. तर हा या ठिकाणी जो आहे तो विद्युत रोध लागतोय. ठीक आहे, त्याच्या विद्युत रोध काही असू शकतो, तुम्ही एखादा बल्ब जरी जोडला तरी त्याचा काहीतरी विद्युत रोध असतो. तर विद्युत रोध काय करत असतो, ती विद्युत धारा जी जात असते त्याला काय करत असतो, विरोध करत असतो. व्होल्ट मीटर लागतं. व्होल्ट मीटर काय असतं, दोन बिंदू जे असतात त्यांच्यामधलं विद्युत विभव मोजण्यासाठी आपल्याला काय लागतं, व्होल्ट मीटर लागतं. किंवा विद्युत विभवांतर मोजण्यासाठी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं, समजा एक बिकर आहे आणि दुसरं मी काय केलं, बिकर जे आहे ते त्याच्या कमी उंचीला ठेवलं असेल तर हे बिंदू आणि हा बिंदू मध्ये काहीतरी एक काय फरक आहे, त्याला आपण विभवांतर म्हटलं होतं. तसंच या ठिकाणी ज्यावेळेस विद्युत धारा इथून इकडे जाईल त्यावेळेस तुम्हाला किती समजा विभवांतर होईल, किंवा ह्या ठिकाणी इथं ह्या दोन बिंदूमध्ये, किंवा एक लक्षात घ्या, जेवढं विभवांतर तुम्ही इथं लावलेलं आहे ना तेवढंच व्होल्ट मीटर मध्ये तुम्हाला काय येईल, त्याची रिडिंग येईल. ठीक आहे. ॲमीटर इथं जोडलेलं आहे. ॲमीटर कधी पण ज्या जी तार असते त्याच्या एकदम सिरीज मध्ये म्हणजे त्याच्या लाईन मध्ये जोडली जाते. ठीक आहे, समांतर एकसर जोडणी असते. आणि या ठिकाणी ह्या ॲमीटरच्या साहाय्याने आपण काय करणार आहे, विद्युत धारा किती गेली एम्पियर मध्ये ती मोजणार आहे. दुसरं काय लागतंय, प्लग कळ. आता आपल्याला स्विच चालू बंद करण्यासाठी इथं आपल्याला एक स्विच लागेल, ते आपण इथं जोडलेले, तर त्याला आपण काय म्हटलं, प्लग कळ म्हटलं. आता काय करायचंय पहा, कृतीनुसार आपण काय केलं, एक विद्युत घट जो आहे त्या विद्युत घटाला एक काय केलं, प्लग कळ जोडले. आणि त्यानंतर इथं विद्युत रोध जो आहे AB, हे दोन बिंदू येतं, तर ह्या दोन बिंदूच्या समांतर मध्ये एक काय केले, व्होल्ट मीटर जोडलेलं आहे. आणि ह्या व्होल्ट मीटरच्या साहाय्याने आपण काय करूत, ए बिंदू आणि बी बिंदू यांच्यामधलं काय करूत, विभवांतर मोजूत. त्यानंतर इथं पुढे आपण काय केलेले, जो रोज जिथं संपवतो तिथून पुढे आपण ॲमीटर जोडलेले आणि ॲमीटरच्या सहाय्याने आपण काय करूत, विद्युत धारा मोजूत. मग तीच कृती जे आपल्याला आकृतीमध्ये दिसते तीच आपल्याला कृती इथं काय करायची सांगायची. तुम्हाला पुस्तकामध्ये पण याच पद्धतीने दिले, तेच आपण इथं पाहू. सोबतच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य त्या मूल्याचे घटक व परिपथ जोडा. आता योग्य त्या मूल्याचे म्हणजे काय, ज्याचा विद्युत घट तुम्हाला माहिती आहे असा जोडा. समजा तुम्हाला माहिती आहे 10 व्होल्टचा विद्युत घट आहे किंवा एखादा 20 व्होल्टचा आहे, जो तुम्हाला पाहिजे तो विद्युत घट इथं काय करायचा आहे, जोडायचा आहे. परिपथामधील विद्युत धारा आय मोजा. आता परिपथातील विद्युत धारा मोजण्यासाठी काय करणार आपण, तर या ठिकाणी जे ॲमीटर आहे त्याच्यामध्ये असं पद्धतीने रिडिंग असेल, समजा ते इथं एवढं डिफ्लेक्शन दाखवतंय आणि एवढं म्हणजे 2 मिली एम्पियर किंवा काय विद्युत धारा असेल, तर ती विद्युत धारा आपण तिथं ॲमीटरच्या साहाय्याने मोजूत. विद्युत रोधाच्या दोन टोकांमधील विभवांतर मोजा. मग विद्युत टोकाचं इथं विभवांतर किती आहे, इथं विभवांतर किती आहे ते मोजा. आणि त्या दोन टोकांमधलं विभवांतर, विभवामध्ये जो डिफरन्स आहे किंवा अंतर आहे, तर त्याला आपण कशाने मोजणार, व्होल्ट मीटरने. त्यानंतर नेक्स्ट ए येथील विभव बी पेक्षा काय, विभवापेक्षा काय जास्त आहे. तर ए येथील विभव जास्त काय, कारण ए इकडनं बघा कशाला जोडलेला आहे, धनला, आणि धनाचं विद्युत विभव जास्त असतं. धन ऋण असं काही सांगायची गरज नाही. धन म्हणजे काय असतं, ज्याचं विद्युत विभव जास्त, आणि ऋण म्हणजे काय, ज्याचं विद्युत विभव काय कमी. म्हणजे समजा आपण असं गृहीत धरू, आपल्याकडे एक +5 आहे आणि एक -5 आहे, तर आपण काय सांगणार, याचं विद्युत विभव जास्त आहे म्हणून हा धन. पण जर माझ्याकडे दोन्ही किमती ऋण असतील, म्हणजे उदाहरण सांगतो माझ्याकडे एक -10 आहे म्हणजे -10 आहे आणि एक -2 आहे, तर याच्यामध्ये धन कोण, तर याच्यामध्ये धन हा, आणि हा काय झाला, ऋण. तर धन ऋण म्हणजे नेमकं काय, जे दोन बिंदू आहेत त्या दोन बिंदूमध्ये ज्याचं विद्युत विभव जास्त आहे त्याला धन म्हणायचं, ज्याचं विद्युत विभव कमी आहे त्याला काय म्हणायचं, ऋण म्हणायचं. मग या पद्धतीने आपण इथं सांगू. विद्युत घटाचा धन टोकाला बी हा बिंदू आहे,
सॉरी विद्युत घटाच्या ए बिंदू हा विद्युत घटाच्या धन तर बी बिंदू हा विद्युत घटाच्या ऋण टोकाला जोडलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला याचं विद्युत विभव जास्त भरल आणि याचं विद्युत विभव काय होईल कमी भरल. ठीक आहे. आणि या साहाय्याने आपण इथं विद्युत विभवांतर काय करू मोजूत. त्यानंतर पहा जर क्यू इतका विद्युत प्रभार ए पासून बी कडे गेला. आता विद्युत धारा गेली म्हणजे विद्युत धारा कधी जात असते ज्यावेळेस त्या ठिकाणी काहीतरी प्रभार जात असतो. समजा आपण असं गृहीत धरू ए कडून ए मधून बी मध्ये काहीतरी एक विद्युत प्रभार गेलाय आणि तो विद्युत प्रभार किती आपल्याकडे क्यू एवढा आहे. मग क्यू एवढा प्रभार गेला. विद्युत प्रभार ए पासून बी पर्यंत जाताना व्ही आणि क्यू तर लक्षात घ्या इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला एक हे होतं पहा म्हणजे समीकरण होतं काय विभवांतर जे असतं तर विभवांतर जे आहे तर विद्युत विभवांतर बरोबर काय असतं ऊर्जा आणि भागिले काय असतं प्रभार. मग त्यांचं म्हणणं काय माहिती का की ज्यावेळेस ए बिंदूपासून बी कडे हा जो प्रभार गेला त्यावेळेस व्ही गुणिले क्यू म्हणजे काय पहा ऊर्जा काढताना काय करतात प्रभार गुणिले विभवांतर. मग पहा समजा विभवांतरला आपण व्ही ने डिनोट करतो प्रभारला आपण क्यू ने दाखवलं तर हे बरोबर आपलं काय असेल ऊर्जा असेल. तर ऊर्जाला आपण समजा डब्ल्यू ने दाखवू सध्या. ठीक आहे. सो यावरून आपल्याला काय सांगितलं की व्ही क्यू एवढी ऊर्जा त्यात गेली. विद्युत घटाची ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली जाते आणि तिथं व्ही क्यू एवढे कार्य घडले. आपण कार्य ऊर्जा म्हणजेच काय असतं कार्य. ऊर्जा कशाला म्हणतो आपण कार्याला. ठीक आहे. ऊर्जा म्हणजेच काय कार्य. आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस विद्युत धारा विद्युत रोधातून जाते तर ही जे कार्य आहे याचं रूपांतर कशात होत असतं उष्णतेत होतं. पहा हे जे कार्य आहे त्याचं रूपांतर काय होत असतं किंवा ऊर्जा जी आहे ती कशामध्ये रूपांतरित होते उष्णतेमध्ये. म्हणजे पहा समजा जर तुम्ही घरी बघितलं घरी पाहायचं पहा समजा तुम्ही एखादा जो फिलिपचे बल्ब असतात पहा जुने जे येलो कलरची लाईट इमिट करतात ते जे जुने त्याच्यामध्ये टंगस्टेनची तार असते असा एखादा काय करायचा बल्ब घ्यायचा आणि ह्या बल्बच्या आतमध्ये समजा ही एखादी मेटल टंगस्टेनची तार आहे. ज्यावेळेस तुम्ही याच्यातून विद्युत धारा चालू करता विद्युत धारा म्हणजे काय तुम्ही स्विच चालू केलं हा बल्ब चालू झाला. थोड्या वेळानंतर जर बघितलं तुम्ही त्या बल्बला जर हात लावला तर तो तुम्हाला गरम जाणवतो. गरम कशामुळे जाणवतो कारण विद्युत रोधाला मिळालेल्या ऊर्जेचे रूपांतरण उष्णता ऊर्जेत होते. जी विद्युत धारा आहे ती विद्युत धारा कशामध्ये रूपांतरित होते तर उष्णतेमध्ये. आणि विद्युत रोधाचे तापमान काय होते वाढते. विद्युत रोध म्हणजे काय समजा हा बल्ब तर त्या बल्बचे तापमान काय होणार वाढणार. मग इथं आपण ते सांगू शकतो पहा की ज्यावेळेस ए बिंदूपासून बी बिंदूमध्ये ज्यावेळेस विद्युत धारा रोधामधून जाते त्यावेळेस काय होत असतं त्या विद्युत धारेचं रूपांतर कशामध्ये होत असतं उष्णता ऊर्जेमध्ये होतं. आणि किती ऊर्जेमध्ये होतं तर जेवढं त्या दोन बिंदूमध्ये विभवांतर असेल आणि जेवढा प्रभार त्यातून गेलेला असेल. मग जितकं विभवांतर जास्त तितकी विद्युत उष्णता जास्त आणि जितकं त्या ठिकाणी प्रभार जास्त गेला तितकं त्या ठिकाणी ऊर्जेमध्ये रूपांतर जास्त झालं. आता यापुढे पहा. ठीक आहे. समजा आपण या ठिकाणी ह्या विद्युत भारामध्ये पहा समजा इथून इथं जाताना आपण असं गृहीत धरूत पहा की या ठिकाणी याच्यातून जो प्रभार गेलेला आहे तो समजा आपण असं गृहीत धरूत क्यू एवढा प्रभार गेला आणि आपण हे जे स्विच चालू ठेवलं होतं म्हणजे हे जे आपण प्लग आहे ते चालू ठेवलं होतं ते समजा काहीतरी टी एवढ्या वेळेसाठी चालू ठेवलं. आपण काय केलं टी एवढ्या वेळेसाठी काय केलं तर त्याला चालू ठेवलं. यातून प्रभार किती गेला क्यू गेला. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा ज्यावेळेस हा प्रभार याच्यातून गेला त्यावेळेस त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि ऊर्जेमध्ये किती रूपांतर झालं तर आपण किती सांगितलंय व्ही आणि क्यू एवढं ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. हे आपण ऑलरेडी काय केलंय ह्याच्या अगोदरच्या स्लाइडवरती पाहिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय पहा जर क्यू एवढा विद्युत प्रभार टी या वेळेत ए पासून बी कडे गेला तर या वेळेत व्ही क्यू एवढी ऊर्जा विद्युत रोधाला दिली तर याचे विद्युत शक्ती किती आहे हे आपल्याला सांगायचंय. आता पहा या ठिकाणी आपण काय करणार आहे विद्युत शक्ती किती तयार झाली ते आपण या ठिकाणी पाहणार येतं. शक्ती किंवा आपण त्याला पॉवर वगैरे म्हणतो ठीक आहे इंग्रजीमध्ये तर ते पाहणार येतं. आणि या ठिकाणी पहा जे आपण समीकरण पाहणार येतं तर या म्हणजे जो चॅप्टर आहे किंवा हा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये जेवढे काही उदाहरण दिलेत म्हणजे न्यूमेरिकल ते सगळे उदाहरण याच फॉर्म्युला बेसवर आहेत. म्हणजे हे समीकरण त्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आताच नाही तर भविष्यात तुम्ही जेवढ्या स्पर्धा परीक्षा देतात त्या सगळ्यांसाठी हे समीकरण काय येतं महत्वाचे येतं. आता आपल्याला या ठिकाणी विद्युत शक्ती घ्यायची तर सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या विद्युत शक्ती म्हणजे नेमकं काय असतं पहा. विद्युत शक्ती ज्या ठिकाणी शक्ती असते पहा शक्तीचा जो फॉर्म्युला आहे एखाद्याच्या माणसाची ताकद किती आहे काय शक्ती किती आहे हे आपण कशावरून सांगतो त्याची कार्य करण्याची क्षमता किती आहे. कार्य त्याला म्हणा किंवा आपण त्याला ऊर्जा पण म्हणू शकतो. कार्य किंवा ऊर्जा आणि त्याला भागिले काय असेल वेळ. त्याला भागिले काय असणार आहे वेळ. इथे ऊर्जा आहे ठीक आहे. सो या ठिकाणी आपण काय करू इथे काय ऊर्जा ठीक आहे आणि त्याला भागिले काय असेल वेळ.
ठीक आहे. मग आता साधं लॉजिक आहे पहा, की एखादा माणसाकडे शक्ती कधी जास्त सांगणार, जर त्याची कार्य करण्याची क्षमता जास्त. मग आपण म्हणतो ना, की एखादा माणूस खूप जास्त काम करतो, याचा अर्थ तो खूप पॉवरफुल आहे. आणि जर तो कमी वेळेत करत असेल, तर याचा अर्थ त्याची शक्ती जास्त झाली. मग या पद्धतीने आपण इथं विद्युत शक्ती काय करू शकतो, सांगू शकतो. मग आता विद्युत शक्ती बरोबर आपल्याला काय मिळालं, कार्य भागिले वेळ मिळालं. मग आपल्याला माहिती आहे इथं कार्य किती होतंय, व्ही क्यू, किंवा ऊर्जा किती असते, व्ही क्यू. म्हणून मी या ठिकाणी विद्युत शक्ती जर बघायची असेल, तर मला या ठिकाणी विद्युत शक्तीचं समीकरण कसं येईल ते पहा. तर विद्युत शक्ती बरोबर कार्य, समजा आपल्याकडे कार्य जे झालेले आहे, तर कार्य किती झाले, व्ही म्हणजे विभवांतर गुणिले प्रभार आणि त्याला भागिले वेळ जो आहे त्याला आपण टी दाखवलं. आता पहा, तुम्ही इयत्ता 9वी मध्ये पण हा पण फॉर्म्युला दिलाय पहा. कोणत्याही ठिकाणी विद्युत धारा जाते म्हणजे काय असतं, तर त्या ठिकाणी काहीतरी एक प्रभार जात असतो पहा. समजा क्यू प्रभार टी या वेळेसाठी गेला, तर या ठिकाणी इथं मोजली जाणारी जी विद्युत धारा असते, तर ती किती असते, जेवढा प्रभार आला त्याला भागिले काय असतं, वेळ. म्हणजे पहा, ह्या एमीटर मध्ये जी विद्युत धारा मोजली जाणार आहे ती किती मोजली जात असते, तर जेवढा प्रभार आला त्याला भागिले वेळ. आता मला सांगा, विद्युत धारा कधी फ्लो होते, ज्यावेळेस प्रभार फ्लो होतो. मग इथं जर तुम्हाला विद्युत धारा मोजली गेली, तर याचा अर्थ इथून प्रभार त्याच्यातून गेलेला आहे. मग जेवढा प्रभार जाईल त्याला भागिले वेळ, म्हणजेच काय असतं, विद्युत धारा. त्याला आपण काय म्हणू शकतो, विद्युत धारा, आणि ज्याला आपण काय करू शकतो, अँपियर मध्ये मोजू शकतो. मग या ठिकाणी यालाच मी काय म्हणतो, विद्युत धारा म्हणतो. ठीक आहे. विभवांतर कोणामधलं आहे, ए आणि बी मधलं. तुम्हाला पुस्तकामध्ये देताना पहा ए आणि बी मधलं दिले, पण आपण एक जनरल सांगून घेऊ की या ठिकाणी विभवांतर गुणिले विद्युत धारा बरोबर काय असतं, विद्युत शक्ती. आता विद्युत शक्ती कशामध्ये मोजली जाते, तर विद्युत शक्ती मोजली जाते वॅट या एककामध्ये. ठीक आहे. विद्युत शक्ती जी मोजली जाते ती कोणत्या एककामध्ये मोजली जाते, तर वॅट या एककामध्ये मोजली जाते. आता हे झालं विद्युत शक्ती. ठीक आहे. आता या विद्युत शक्तीचं कशामध्ये रूपांतर होणार आहे, आपण काय सांगितलं, आपल्याला काय सांगायचं होतं, की ज्यावेळेस याचं विद्युत धारा याच्यातून गेली त्याचं रूपांतर कशामध्ये झाले, उष्णतेमध्ये. मग जर तुम्हाला उष्णता काढायची असेल तर पहा, विद्युत शक्ती बरोबर ऊर्जा, ऊर्जा म्हणजेच उष्णता आहे. मग यालाच आपण कसं लिहू शकतो पहा, आपल्याकडे काय आहे पहा, विद्युत शक्ती, ह्याला तुम्ही असंही लिहू शकतात, काय, विद्युत शक्ती. विद्युत शक्ती बरोबर काय होतं, ऊर्जा, ऊर्जाला मी काय लिहिलं, उष्णता. ठीक आहे, उष्णता, आणि त्याला भागिले काय केलं, आपलं वेळ घेतला. ठीक आहे. मग याच्यावर उष्णता बरोबर काय येईल, वेळ इंटू वेळ गुणिले विद्युत शक्ती. सो एक गोष्ट लक्षात घ्या, जी उष्णता असेल, ठीक आहे, उष्णता जी येणार आहे, ठीक आहे. सो या ठिकाणी उष्णता जर आपण बघितली तर उष्णता बरोबर काय येईल, वेळ, वेळ गुणिले काय येणार आहे, विद्युत शक्ती, विद्युत शक्ती. मग या ठिकाणी, ठीक आहे, ठीक आहे, या ठिकाणी विद्युत शक्ती किती येणार आहे पहा, वेळ किती आहे आपल्याकडे, समजा टी, आणि विद्युत शक्ती किती आहे हे आपण बघितलं इथं, पी गुणिले ए, आणि हे त्याला गुणिले वेळ. सो हा तुमचा काय झाला, उष्णतेचा फॉर्म्युला झाला, किंवा हे उष्णतेचं तुमचं काय झालं, समीकरण झालं. तर अशा पद्धतीने विद्युत धारा ज्यावेळेस याच्यामधून जाते त्यावेळेस त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते, आणि ती उष्णता कशावर डिपेंड आहे पहा, ह्या दोन बिंदूमध्ये जितकं विभवांतर जास्त तितकी उष्णता जास्त. या बिंदूमधून विद्युत धारा जितकी जास्त जाईल तितकं उष्णता जास्त. जितकं जास्त वेळ तुम्ही चालू ठेवता, जसं मी तुम्हाला मग सांगितलं, एखादा बल्ब तुम्ही जितका जास्त वेळ चालू ठेवता तेवढी त्याच्यामध्ये उष्णता काय होणार, जास्त निर्माण होणार. किंवा समजा आपण पाणी तापायला हीटर वापरतो, मग तुम्ही जितकं जास्त वेळ पाणी काय करायला हीटर चालू ठेवता तितकी त्याच्यातून उष्णता काय होणार, जास्त निर्माण होणार. आता पहा, या विद्युत शक्तीचे हे जे काही समीकरण दिलेत त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे इथं काय करणार येतं, लिहिणार येतं. समजा विद्युत शक्तीला मी सध्या पी ने दाखवतो, मग विद्युत शक्ती पी बरोबर. तर आता मला या ठिकाणी फॉर्म्युला कसा आहे पहा, एक जे समीकरण आहे ते कोणतं होतं, आपलं ऊर्जा भागिले वेळ. तर मी काय करतो, इथं ऊर्जेला समजा मी सध्या डब्ल्यू दाखवतो, त्याला भागिले वेळ. ठीक आहे, डब्ल्यू म्हणजे काय, ऊर्जा. आता ह्या दोघांचं आपल्याला सोडून जे आलेलं आहे उदाहरण, ते काय आलंय, व्ही गुणिले आय. आता नंतर पहा, ओम लॉ तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये होता पहा, की विभवांतर बरोबर काय असतं, विद्युत धारा गुणिले विद्युत रोध असतो. ठीक आहे. मग आता ह्या इक्वेशनचा आपण या ठिकाणी काय करणार येतं, विचार करणार येतं. मग विचार करा, जर मी व्ही च्या जागी आय गुणिले आर ठेवलं असतं, पहा व्ही च्या जागी आय गुणिले आर ठेवलं असतं, ऑलरेडी इथे एक आय होतं, सो डबल आय झालं असतं ना, तर आयचा वर्ग झाला असता आणि गुणिले आर, कारण व्ही ची किंमत किती आहे, आय गुणिले आर. मग व्ही च्या जागी आय गुणिले आर, तर हे आर तसंच आलं, इथे एक आय आणि पहिले एक ऑलरेडी आय होतं, सो आय स्क्वेअर गुणिले आर, म्हणजे आयचा वर्ग गुणिले आर झालं. समजा मी या ठिकाणी ना विद्युत धारेची किंमत ठेवली असती, काय, व्ही भागिले आर.
मग पहा विद्युत धारेची किंमत काय ठेवली व्ही भागिले आर. मग ऑलरेडी तर एक व्ही होतं हे व्ही गुणिले व्हीचा काय होईल वर्ग आणि भागिले आर तसंच आहे तर तसंच राहील. तर हे जे समीकरण आहे किंवा हे जे इक्वेशन आहे ते तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जो दिलेला आहे हा आर जो आहे तो काय असतो आपला रोध असतो विद्युत रोध आणि आर रोधाचं युनिट काय असतं ओहम असतं. इथं जो प्रभार गेला तर प्रभाराचं युनिट काय असतं कुलम असतं. वेळ टाइम कशामध्ये मोजतात सेकंदमध्ये. या दोघांमध्ये जे विभवांतर असतं हे ह्या दोन टोकांमध्ये जे आपण विभवांतर दिलंय त्याचं युनिट काय असतं व्होल्ट असतं आणि हे जे करंट जातो त्याचं युनिट काय असतं आपलं अँपियर असतं. म्हणजे इथं आपण जर प्रत्येकाचे एकक बघितलं हे पहा ही जी आहे हे ऊर्जा आहे ऊर्जा कशामध्ये मोजतात जूलमध्ये आणि या ठिकाणी ही जी आहे विभवांतर ते कशामध्ये व्होल्टमध्ये हे अँपियरमध्ये करंट विद्युतधारा अँपियरमध्ये रोध मोजायचा आहे तर ओम मध्ये ते तुम्हाला पुस्तकामध्ये ते दिलेलं आहे आणि टी तर आपला वेळ आणि हे विद्युत शक्ती आपण कशामध्ये मोजणार आहे तर वॅटमध्ये. आता मला सांगा जर मला याच्यावरूनच उष्णता वेगवेगळ्या प्रकारे जर लिहायची असेल इथं उष्णता तर उष्णता बरोबर काय विद्युत शक्ती गुणिले वेळ. मग मी काय करेल विद्युत शक्ती किती आहे पी आणि गुणिले वेळ किती आहे टी. तर याला मी असं पण लिहू शकतो पहा हे पण विद्युत शक्तीची किंमत इथं लिहू शकतो. सो इथं काय येईल व्ही गुणिले आय गुणिले टी किंवा ही जर किंमत इथं ठेवली तर आय स्क्वेअर आर गुणिले टी आणि ही जर ठेवली तर व्हीचा वर्ग भागिले आर गुणिले टी. तर ह्या पद्धतीने तुम्ही उष्णताचे उदाहरण काय करू शकतात सोडू शकतात. ठीक आहे. तर हे दोन्ही समीकरण जे आहे ते आपल्याला पुढचे जे लेक्चर असेल ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे येतं तर त्यासाठी ते काय येतं महत्वाचे येतं. ठीक आहे. आता यानंतर पुढचं पहा. आता यानंतर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये ह्या आकृती वगैरे दिलेल्या आहेत. ठीक आहे. तो याच्यामध्ये इथं दिलंय की कुंतल तार वगैरे. कुंतल म्हणजे काय असतं एखादी जी तार आहे ती अशा पद्धतीने जर असेल तर तिला आपण तारेचं कुंतल म्हणतो. ती तसं काय असतं ते पण पाहणार आहे किंवा शेगडी असेल हीटर असेल बल्ब असेल हे उदाहरण दिलेत. आता आपण ऑलरेडी पाहिलं काय की विद्युतधारा ज्यावेळेस एखाद्या रोधामधून जाते त्यावेळेस तिथं ऊर्जा जी आहे तिचं रूपांतर कशात होतं उष्णतेमध्ये. मग याच परिणामाला विद्युत धारेचे औष्णिक परिणाम म्हणतात. मग विद्युत धारेचे औष्णिक परिणाम म्हणजे काय विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास आपण आत्ताच बघितलं कोणतं ह्या विद्युत रोधामध्ये हा विद्युत रोध जोडला होता इथं परिपथामध्ये. ठीक आहे. मग विद्युत रोध जोडल्यास त्यात उष्णतेचे निर्माण होते. त्याच्यामध्ये काय होतं विद्युत धारेने त्याचं कशामध्ये रूपांतर होतं उष्णतेत निर्माण होते. याच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. मग जर तुम्हाला विचारलं विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय तर विद्युत धारा ज्यावेळेस विद्युत रोधामधून जाते तर त्या ठिकाणची जी ऊर्जा आहे तिचं रूपांतर उष्णतेत होतं. यालाच आपण विद्युत धारेचे औष्णिक परिणाम असं म्हणतो. ठीक आहे. आता याचं उदाहरण कोण सांगायचं उदाहरण काय सांगता येईल पाणी गरम करण्यासाठी आपण बॉयलर वापरतो ते पण त्याचंच आहे. विजेवर चालणारी जी शेगडी आहे किंवा विजेचा बल्ब आहे असे अनेक उपकरणं आहेत. मग समजा ही शेगडी वगैरे असेल हे कुंतल वगैरे दिलेत आपल्याला ही शेगडी वगैरे तर याच्यामध्ये पण काय होत असतं ज्यावेळेस आपण काय करूत समजा उदाहरणार्थ समजा आपण असं गृहीत धरूत इथं एखादं काही पण असेल एक तारेचं कुंतल वगैरे आहे आणि या तारेच्या कुंतलाला तुम्ही काय केलेले एखादं विभवांतर वगैरे दिलेलं आहे समजा असं. ठीक आहे. ज्यावेळेस ही विद्युतधारा याच्यातून जाईल याच्यातून जातानंतर या ठिकाणी ह्याचं रूपांतर कशात होणार उष्णतेमध्ये होणार. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण इथं सांगू शकतो. आता पहा विद्युत धारेचा औष्णिक परिणामाकडून उपयोग करता ज्या वाहक पदार्थाची रोधकता आता इथं दिले ज्याची रोधकता जास्त असते अशा पदार्थाचा उपयोग केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ इथं जे शेगडी असेल किंवा हीटरची कुंतल असेल हीटर असेल या ठिकाणी काय केलं जातं ज्याचा रोध जास्त आहे असा पदार्थ वापरला जातो. का कारण मला सांगा आता आपण उष्णतेचं एक उदाहरण पाहिलं होतं की उष्णता बरोबर ज्यावेळेस आपण विद्युत धारेचा विचार करतो आयचा वर्ग गुणिले आर गुणिले वेळ असं होतं. मग पहा ज्याचा रोध जास्त असेल ज्याची विद्युत धारा जास्त असेल आणि जिथं वेळ जास्त लागेल तिथं तुम्हाला उष्णता काय मिळणार जास्त मिळणार. म्हणून ज्याचा रोध जास्त असतो असे घटक आपण इथं वापरतो. आता आपण हे गुंडाळलेले काय आहेत ते पण सांगतो. पहा जर इयत्ता 9वी मध्ये काय सांगितलं होतं ज्याचा रोध जास्त असतो त्या तारेची लांबी पण काय असते जास्त असते. मग पहा ज्या तारेची लांबी जास्त त्याच्यामध्ये विद्युत रोध काय असतो जास्त असतो. मग आता या ठिकाणी जर मी तार अशी सरळ घेतली असती तर तिची लांबी कमी आली असती आणि हीच तार मी जर अशी गुंडाळलेल्या पद्धतीने घेतली तर त्या तारेची लांबी मला काय मिळेल जास्त मिळेल. मग जास्त लांबीची तार कशामुळे घेतली कारण जास्त लांबीमुळे त्याचा रोध काय येतो जास्त मिळतो आणि रोध जास्त मिळाल्यामुळे काय होतं तिथं आपण जास्तीत जास्त ऊर्जेचं रूपांतर कशात करू शकतो उष्णतेमध्ये.
म्हणून आपण या ठिकाणी पाहिलंय पहा, शेगडी असेल किंवा हीटर असेल तर त्याच्या आतमध्ये काय केलेली असते, एक कॉईल असते आणि जी कॉईल असेल किंवा त्याला आपण कुंतल म्हणतो आणि हे कुंतल अशा पद्धतीने दिलेलं असतं. कारण जितकी लांबी जास्त तितका रोध जास्त होईल आणि जितका रोध जास्त तितकी तुम्हाला उष्णता काय मिळणार, जास्त. म्हणून इथं दिलंय विद्युत धारेचा औष्णिक परिणामाचा उपयोग करता ज्या वाहकाची रोधकता जास्त असते अशा पदार्थाचा आपण इथे उपयोग करतो. दुसरं पहा, जर आपण इथं काय केलेले, आता या ठिकाणी जे विद्युत रोध वापरले जातात ते कशाचे वापरले जातात, मिश्र धातूचे. मिश्र धातू कोण, नायक्रोम. समजा निकेल आणि क्रोमियम वगैरे आहे, त्या दोघांचं मिक्सचर करायचं आणि त्याच्यावरून आपण नायक्रोमचा उपयोग केला. विजेच्या शेगडीत विद्युत रोधात म्हणून करतात. आता हे विजेच्या शेगडीमध्ये वगैरे आपण जे कुंतल वापरतो ते तसेच वापरतो. त्यानंतर पहा, टंगस्टन तारेचा उपयोग करतात. आता इथं दिले पहा, बल्बमध्ये कशाचा वापर, हा जो बल्ब आहे ही जी तार असते ही तार कशाची असते, टंगस्टेनची असते. मग ही जी तार दिलेली आहे ही कशाची असते, टंगस्टेनची असते. आता हिचा गुणधर्म काय माहिती का, ज्यावेळेस आपण याच्यातून विद्युत धारा पाठवू, म्हणजे पहा ज्यावेळेस मी याला काय केलं, इकडे धन प्रभार जोडला आणि इकडे ऋण प्रभार दिला, स्विच चालू केलं, ह्याच्यातून विद्युत धारा यायला लागली, ह्या तारेतून अशा पद्धतीने जाईल. आता ह्या विद्युत धारेची जी ऊर्जा आहे तिचं रूपांतर कशात होणार, उष्णतेत. त्यासोबतच ही तार जेव्हा तापते, ज्यावेळेस ही तार तापते त्यावेळेस तिचं रूपांतर प्रकाशामध्ये पण होतं. आता पहा, समजा आपण कोळसा आहे, जर कोळसा जाळला, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तो गरमी पण देतो म्हणजे उष्णता पण देतो, त्यासोबत त्या कोळशाचा प्रकाश पण पडतो म्हणजे प्रकाशामध्ये पण काही रूपांतर होतं. म्हणून या ठिकाणी विद्युत धारा ज्यावेळेस ती बल्बमधून जात असते त्यावेळेस काय होतं, त्या ठिकाणी ऊर्जेचं दोन ठिकाणी रूपांतर होतं. दोन ठिकाणी कसं, एक तर तो बल्ब गरम पण होतो म्हणजे उष्णतेतही रूपांतर होतं आणि तो बल्ब जो आहे तो आपल्याला प्रकाश पण देतो म्हणजे प्रकाश ऊर्जेमध्ये पण त्याचं रूपांतर होतं. मग इथं दिलंय पहा, काय दिलंय, बल्बमध्ये जे आहे ती कोणती तार वापरली जाते, तर टंगस्टन तारेचा वापर करतात. विद्युत धारेमुळे ही तार तापते आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो. पहा, तार जी आहे ती काय होते, तापणार, कारण ऊर्जेचं रूपांतर उष्णतेत झालं आणि त्यानंतर ती तार जी आहे ते काय करते, प्रकाश बाहेर टाकते. तप्त तारेपासून उष्णतेचे काही प्रमाणात प्रसारण पण होते आणि जी तार तापली जाते तर त्याच्यामुळे आपल्याला गरमी पण जाणवते. म्हणजे घरामध्ये बरं पहा, जे जास्त वॅटचे बल्ब होते म्हणजे येलो कलरचे लाईट इमिट करतात पहा, जे फिलिप्सचे जुने बल्ब्स वगैरे होते पहिल्यांदा, आता सध्या जे आहे ते एलईडी येतं, पण जुने जे येलो कलरचे बल्ब होते जे जास्त पॉवरचे होते, जर तुम्ही जास्त वेळ बल्ब जर रूम मध्ये चालू ठेवले तर तुम्हाला रूम गरमी जाणवत होती, कारण ती तार तापल्यानंतर ती उष्णता काय करत होती, बाहेर पण फेकत होती, म्हणजेच आपल्याला रूम मध्ये काय होत होते, गरमी जाणवत होती. त्यानंतर पुढचा भाग पहा, त्यानंतर पहा पुढे तुम्हाला काय सांगितलंय पहा, समजा आता ह्याच्या पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, जे आपल्या घरामध्ये कोणतंही मी तुम्हाला सांगितलं जे स्विच असतं ते अशा पद्धतीने असतं, ठीक आहे, आणि याच्या शेजारी आपल्याला एक बटन वगैरे असेल चालू बंद करण्यासाठी. आता पहा, जर तुम्ही आता हे स्विच कोणाकोणाचे असतात पहा, जर तुम्ही रेफ्रिजरेटर बघितलं तर रेफ्रिजरेटरमध्ये असे 3 स्विच असतात पहा. तुम्ही शेगडी असेल तर 3 असतात, जनरली सांगतो जास्त प्रमाणात. इस्त्रीचे पण 3 असतात, काही ठिकाणी 2 असतात, पण शक्यतो आपण ना 3 ज्या टोक असतील अशीच इस्त्री वापरायला पाहिजे. आता याच्यामध्ये ना 3 जे तार असतात, 3 जे स्विच असतात किंवा 3 पिन आपण याच्यामध्ये कनेक्ट करतो, त्यांचं मिनिंग काय असतो पहा. आता इथं समजा आपलं टेस्टर लागतंय, समजा आपलं टेस्टर आपण बघितलं चालू करून, इथं लागतंय का, तर त्याचं ग्लो होतंय, इथे लागत नाही. ज्याच्यामध्ये टेस्टर लागतं तिला आपण लाईव्ह म्हणू, ठीक आहे. ज्याच्यामध्ये लागत नाही किंवा इथं तुम्हाला दिलेलं आहे पण पहा, हां, ज्याच्यामध्ये लागत नाही त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल म्हणू, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय म्हणू, न्यूट्रल, ठीक आहे. हा, तर इथं आपण ह्याला काय म्हटलं, न्यूट्रल म्हटलं आणि याला आपण अर्थिंग म्हणतो, ठीक आहे. आता विद्युत धारा जाण्यासाठी आपल्याला 2च बिंदू पाहिजेत, एक उच्च आणि एक कमी. तर हा उच्च बिंदू पण आपल्याकडे आहे आणि कमीवाला पण आहे, मी लाईव्ह आपल्याकडे म्हणतो तो पण आहे. मग आता या अर्थिंगचं काम काय पहा, अर्थिंगचं काम काय असतं, ज्यावेळेस समजा आपल्याकडे शॉर्ट सर्किट होते किंवा एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी पास होते, तर अशा वेळेस एक्स्ट्राचा जो करंट आहे तो आपण इकडे काय करू शकतो, अर्थिंग मध्ये ट्रान्समिट करू शकतो. आता हे का होतं शॉर्ट सर्किट वगैरे ते आपल्याला पाहायचंय. समजा पहा, आपण काय केलंय, एखादी तार आहे पहा, आता हे तारेचं कवच आहे. आता ह्या कवचाच्या आतमध्ये आपल्याकडे काय असतात, जी हे कवच वगैरे जे आहे तर आपण असं गृहीत धरू पहा, हे जे 2 आहेत आपल्याकडे, एक प्लस आणि एक धन आणि एक ऋण, अशा 2 तारा लागते ना आपल्याला इलेक्ट्रिसिटी जाण्यासाठी. समजा इथे एक बल्ब आहे आणि हा ऋणवाली तार ही आहे. जर ह्याचे कवच निघाले आणि ह्या दोन्ही तारा एकमेकाला काय झाल्या, चिकटल्या, दोन्ही तारा एकमेकाला चिकटल्यामुळे काय होईल, डायरेक्ट धन आणि ऋणचा प्रभाराचा काय होतोय, एक येतोय. मग डायरेक्ट संपर्क आल्यामुळे काय होतं, आपल्याला माहिती आहे खूप जास्त विद्युत धारा वाहते. खूप जास्त विद्युत धारा वाहल्यामुळे काय होतं, त्याचं रूपांतर कशात होणार, उष्णतेत, किंवा उष्णतेचं रूपांतर किंवा ऊर्जा आहे, ऊर्जा मग ती काय होते, ज्वलन पण होऊ शकते आणि ती तापल्यानंतर जळू पण शकते
आणि जर समजा असे प्रकार घडले तर त्या ठिकाणी जर कागद, कापड किंवा इतर काही पदार्थ असतील, ठीक आहे, तर त्या ठिकाणी ते जे आहेत ते काय करू शकतात, जळू शकतात. म्हणून इथं तुम्हाला काय दिलंय पहा, घरातील वीज जोडणीला विद्युत धारा तार असते, म्हणजे एक लाईव्ह असते, दुसरी एक तटस्थ असते. म्हणजे पहा, ज्याच्यात लाईट लागते त्याच्यात समजा 220 व्होल्टचं विभवांतर आहे, विभव आहे, विद्युत विभव, आणि ज्याच्यात काही नाही त्याला आपण समजा 0 धरू. ठीक आहे, आर्थिंगचा इथं काही नाही सध्या. भूसंपर्क तार ही आर्थिंगची आहे. अशा 3 तारा असतात. वीजयुक्त व तटस्थ तारामध्ये 220 व्होल्ट इतकं विभवांतर असते. तर ह्या दोघांमध्ये किती फरक आहे पहा, विभवांतराचा 220 व्होल्टचा एवढा फरक आहे. त्यानंतर पहा, ठीक आहे, हा इथं पुढे काय दिले, उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यांच्यातील प्लॅस्टिक आवरण निघून गेल्यामुळे, समजा ह्या ज्या 2 तारा येतात यांचं काय झालं, जी प्लॅस्टिकचं कव्हर आहे ते निघून गेलं समजा, आणि आता ह्या 2 तारा एकमेकांना काय झाल्या, चिकटल्या. तर एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युत धारा वाहू लागते. त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्रही पदार्थ, लाकूड किंवा कापड असल्यास आगीचा भडका होऊ शकतो. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल पहा, की आपल्याकडे घरापाशी जी लाईट आलेली असते ते इलेक्ट्रिकचे जे पोल असतात, त्या 2 तारा जर एकमेकाला चिटकल्या तर तुम्हाला थिणगी पडलेली दिसते. कारण का, 2 विभवांतर असलेल्या ज्या गोष्टी येतात त्या डायरेक्ट एकमेकांच्या संपर्कात येतात. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचा रोध नसताना. त्यामुळे तिथे खूप जास्त प्रमाणात काय होते, विद्युत धारा वाहिली जाते आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होऊ शकतं, आगीमध्ये. आणि जर त्याच्या संपर्कामध्ये एखादी वस्तू वगैरे जर आली तर त्यावेळेस काय होऊ शकते, ती जळू शकते. जसं बऱ्याच ठिकाणी तुम्ही शेतीमध्ये वगैरे पाहिलं असेल की काय होतं, इलेक्ट्रिसिटी, वारं वगैरे जर आलं किंवा पावसाळ्याच्या काळामध्ये, तर त्यावेळेस काय होतं, त्यात पोल वगैरे जर इलेक्ट्रिक पडले तर तारा एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्यातून वीज वगैरे होते. आणि जर शेतीमध्ये एखादं काही समजा हे असेल, समजा ऊस वगैरे असं काही असेल, तर तो काय होतो, जळून जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याचे दिवस असताना सायंकाळी घरोघरी दिवे, पंखे, वातानुकूलित वगैरे आपण अशा गोष्टी आपण वापरतो. आता पहा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय असतं, गरमी वगैरे खूप जास्त असते, त्यामुळे फॅन असेल, एसी असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्या कंटिन्युअसली काय असतात, चालू असतात. किंवा दुकानामध्ये पण काय असते, विद्युत धारा वगैरे खूप प्रमाणामध्ये लागते. मग अशा वेळेस काय होतं, विद्युत धारा जास्त प्रमाणात ओढली जाते. आता विद्युत धारा येते कुठून, ट्रान्सफॉर्मरकडून. मग ट्रान्सफॉर्मरवरती काय होतं, लोड येतो आणि तो जर लोड आला तर त्यावेळेस काय होते, जो फ्यूज असतो पहा, तो काय होतो, उडतो. आता पहा, अनेक वेळा उन्हाळ्यामध्येच्या दिवसामध्ये काय होतं, घरोघरी दिवे किंवा पंखे, वातानुकूलित यंत्रे हे आपण दिलंय वापर, या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती काय होते, वापरली जाते. ठीक आहे. अति प्रमाणात विद्युत धारा विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर कडून ओढली जाते. मग खूप जास्त प्रमाणात तिथं विद्युत धारा येते. आता यामुळे काय होतं, ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्यामुळे ती वितळताळ वितते आणि पुरवठा काय होतो, बंद होतो. ही घटना अतिभाराने होते किंवा ओव्हरलोडिंग. ठीक आहे. आता होतं कसं पहा, समजा आपण असं गृहीत धरू की आपण हा अशा प्रकारचा फ्यूज तुम्ही घरामध्ये पाहिलेला असेल मे बी. ठीक आहे. किंवा तुम्ही शेतीमध्ये वगैरे जर असेल तर त्या ठिकाणी पण असेल, किंवा एखाद्या ठिकाणी बोरिंग वगैरे असेल तर तिथे तुम्ही अशा प्रकारचा फ्यूज पाहिलेला असेल. किंवा घरामध्ये सध्या काही ठिकाणी अशा पद्धतीने पण MSCचे वगैरे स्विच आलेले येतं की जास्त ओव्हरलोडिंग झालं तर हे स्विच काय होतं, समजा खाली पडतं आणि नंतर आपण परत हे स्विच आपल्याला वरती करावं लागते. किंवा या प्रकारे तुम्हाला इथं फ्यूजचे वगैरे काय केले तर इथं तुम्हाला आकृती दाखवलेली पुस्तकामध्ये. आता होतं कसं ते पण सांगतो बा. समजा आपण इलेक्ट्रिसिटी इथून येऊ राहिली आणि आपण इथं काय केलेलं आहे, या प्रकारचा हा जो फ्यूज आहे, समजा ह्या प्रकारचा जो फ्यूज आहे तो इथं कनेक्ट केलेला आहे. आता इथून पुढे विद्युत धारा आपल्या घरामध्ये वगैरे जाते, घरामध्ये पण आपल्या फ्यूज असतात. ठीक आहे. सो इथं विद्युत धारा येते. आता होतं काय पहा, समजा आपले सगळे वस्तू जेवढ्या येतात त्या चालू येतात आणि मग त्यामुळे काय झालं, विद्युत धारा खूप प्रमाणात ओढली गेली. ठीक आहे. समजा आपण घरामध्ये काय केलं, एसी, फॅन वगैरे सगळ्या जेवढ्या गोष्टी आहेत सगळ्या चालू ठेवल्या, सगळ्यांनी तसंच केलं, तर इथं काय होईल, खूप विद्युत धारा ही ओढली जाईल. आता विद्युत धारा झाल्यामुळे काय होऊ शकतं, ओव्हरलोडिंगमुळे ह्या तार वगैरे जे ते तापू शकतात किंवा शॉर्ट सर्किट पण होऊ शकतं किंवा आपले इन्स्ट्रुमेंट जे येतात ते डॅमेज पण होऊ शकतात. मग त्यालाही करण्यासाठी याच्या फ्यूजच्या आतमध्ये तुम्ही बघितला असेल, हा फ्यूज जर तुम्ही असा खोलून बघितला तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये एक तार दिसेल. मग ह्या तारेचं कसं असतं, याचं हे काय होते, ह्या तारेमधून जर जास्त उष्णता झाली, उष्णता वाढायला लागली की ही तार काय होते, वितळते. मग तार वितळल्यानंतर काय होईल, समजा ही तार मधून काय झाली, अशी ब्रेक झाली. ठीक आहे. समजा उदाहरणार्थ काय होतं पहा, ही जी तार आहे ही अशा पद्धतीने ही तार अशी तुटली, म्हणजे मधला पोर्शन कट झाला. मग त्यामुळे काय होतं, ह्याचं जे कनेक्शन आहे इकडचं ते बंद पडतं आणि इथून पुढे विद्युत धारा चालू होत नाही, म्हणजे इथून पुढे विद्युत धारा जात नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, आपले घरातील जे उपकरण आहेत त्याला संरक्षण देण्यासाठी त्यासाठी आपण काय करू शकतो, घरामध्ये काय करतो, फ्यूजचा वापर करतो. जसं इथं पण MSC वगैरे
ठीक आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण काय करतो, हीटर किंवा शेगडी अशा वस्तू वापरतो, त्यावेळेस हे स्विचचं बटन जे आहे ते खाली पडतं, म्हणजे जेणेकरून आपण विद्युतधारा काय करतोय, जास्त प्रमाणात वापरतोय. आणि जर बळजबरीने जास्त प्रमाणात वापरत राहिलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, जे इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत ते काय होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे जी विद्युतधारा आपल्याला इथं दिले ना त्यांनी, ही जी फ्यूजची तार वगैरे आहे तर ती आपल्याला कशासाठी वापरली जाते, जी विद्युत धारा आहे तिला समजा काय करणार, नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि हे जे आहे हे दुसरं लेक्चर आहे. इथून पुढे आपला चॅप्टर तर चालू झालेला आहे आणि इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, तर ह्याचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत म्हणजे एक्झाम्पल वगैरे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.